नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज तुम्हाला मी पनीर टिक्का आणि नान रोटी कशी बनवायची ते मी सांगणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य 200 ग्रॅम पनीर, 2 कांदे, 2 शिमला मिरची, थोडी कोथिंबीर, 1 वाटी दही, त्याला लागणारे मसाले काळी मिरी 2 चमचे, जिरा पावडर 2 चमचे, धना पावडर 2 चमचे, 2 चमचे तिखट मसाला, गरम मसाला 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा, किचन मसाला, 1 वाटी टोमॅटो, 4-5 पाकळ्या लसूण, 1-1.5 इंच अद्रक, हे त्याला वाटणाचा मसाला आहे तो। आणि नान रोटीसाठी 1 बाउल मैदा, चिमूटभर मीठ, चिमूटभर बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा आणि 1 वाटी दही। पहिलं पनीर मॅरिनेट करून घ्यायचं, नंतर मग हा मसाला मिक्सरला लावून घ्यायचा। आता आपण पनीर मॅरिनेट करून घेऊया। पनीर घेऊया, कांदा, शिमला मिर्च, दही, कोथिंबीर, हे मसाले टाकून घेऊया। मीठ टाकूया, मीठ थोडंसंच टाकायचं, नंतर आपण मीठ टाकणार आहोत। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण। व्यवस्थित पनीरला पूर्ण हे व्यवस्थित आता मिक्स करून घेतलंय अगदी, बघा तुम्ही। आता आपण नानसाठी पीठ भिजवून घेऊया। नानसाठी पीठ भिजवून घेऊया। पीठ टाकलंय, मीठ आणि सोडा टाकलाय, त्याच्यात दही टाकलंय। सर्व एकत्र हे जिन्नस मिक्स करूया। पिठामध्ये दही, मीठ, सोडा टाकलंय आणि व्यवस्थित सगळं मिक्स केलंय। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया। आपलं आता नान रोटीसाठी पीठ तयार झालंय। भिजवून थोडंसं तेल लावून साईडला तर हे करून ठेवूया आपण 2 तासासाठी। आणि हे पनीर मॅरिनेट करून ठेवलंय ते आता आपण 1 तासासाठी साईडला करून ठेवूया। आता आपण पनीर टिक्का बनवायला घेऊया। तेल टाकूया 2 चमचे, तेल टाकलं की जिरं टाकूया। त्याला फोडणीला कांदा वगैरे काही टाकायचं नाही, खडे मसाले पण नाही, फक्त जिरं फोडणीला टाकायचं। तर हे वाटलेलं टोमॅटो, अद्रक, लसूणची मसाला टाकूया तो। आता हलका असं भाजून घ्यायचं, लाल होईपर्यंत चांगलं व्यवस्थित, चांगलं भाजलं पाहिजे व्यवस्थित। बघू शकता तुम्ही, थोडं गॅस कमी करायचं, मसाले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये। तिखट मसाला 1 चमचा, हा कोकणी मसाला 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा, हा पनीर मसाला। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। मसाले चांगले भाजले पाहिजे तेलामध्ये। तेल सुटलंय मस्तपैकी, बघा तुम्ही। आता आपण या भाज्या त्याच्यामध्ये टाकून घेऊया। चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण या भाज्या। तुम्ही बघू शकता व्यवस्थित अगदी मसाला मिक्स झालाय भाज्यांमध्ये मस्तपैकी, बघा। आणि कलर पण किती सुंदर आलाय। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। मीठ थोडा तुमच्या चवीनुसार टाका, कारण पहिला मीठ आपण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे कसं थोडा कमी मीठ टाका। आता आपण याच्यामध्ये हा मसाल्याचं पाणी ऍड करूया। एकदम चांगले एकदम एकत्र मिक्स करून घेऊया आपण। आता हे बघा चांगलं व्यवस्थित मिक्स झालंय, चांगली उकळी काढून घेऊया कमी गॅस करून।
ती काढून घेऊया व्यवस्थित अगदी. आपला आता पनीर टिक्का तयार आहे. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी छान झालेला आहे. आता नान रोटी आपण बनवायला घेऊया. बघा सुंदर पीठ झालंय बघा, कसं सॉफ्ट एकदम व्हायला पाहिजे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला नान रोटीचा जसा आकार पाहिजे तसं बनवा, गोल लांब कसं पाहिजे तसं बनवा तुमच्या आवडीनुसार. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा नान रोटीला तुम्ही देऊ शकता. नान रोटी बनवताना पाठच्या बाजून पाणी लावून घ्यायचं. पाण्याची बाजू आहे पाठच्या बाजूला टाकायची. त्याच्यावरती थोडी कलोंजी टाकायची. थोडी कोथिंबीर, थोडा गॅस कमी करायचा, फास्ट नाही ठेवायचा आणि उलटी बाजून शेकून घ्यायचं. थोडा गॅस फास्ट करायचा. बघू शकता तुम्ही कशी फुगले बघा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडी थोडी अशी फुगली पाहिजे. आता आपली नान रोटी तयार आहे बघा. इकडून पण छान झाले, पाठच्या बाजून पण छान खरपूस झाले. आता आपली नान रोटी तयार आहे. तुम्ही बघू शकता आपली नान रोटी, पनीर टिक्का, जिरा राईस तयार आहे.